पश्चाताप पाप कृताम पापानाम निष्कृती पराहा. लक्षपूर्वक ऐका. आपल्या हातून एखादा पाप झाला असेल, होऊ द्या, एखादा पाप घडला असेल, एखादं पापातून जर निवृत्त व्हायचं असेल तर त्याला एकच प्रायश्चित्त आहे, त्याचं नाव आहे पश्चाताप. महाराज माणसं पाप करतात, खूप पाप करतात, पण पापाचं प्रायश्चित्त मात्र करत नाही. काहीच वाटत नाही आम्हाला, पाप करायला काहीच वाटत नाही, आणि केलेल्या पापाचं आम्ही प्रायश्चित्त पण करत नाही. सर्वेषां वर्णितम सद्भिः सर्व पाप विशोधनम. पश्चाताप हेच पापाचं शोधन करणारं काय आहे, अस्त्र आहे. आणि म्हणून पाप कोणतंही होऊ द्या, पश्चाताप निर्माण झाला पाहिजे. देवाच्या समोर जाऊन भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि तिनं पश्चाताप केला, आणि मग तिनं त्या ब्राह्मणाच्या मुखातून शिव महापुराणाची कथा ऐकली. शोध्यामानं दर्पणं हि यथा भवति निर्मलं तथै कथया चेतो विशुद्धिं याति संशयं. विशुद्ध चेतसे शिवो नृणां तिष्ठति सांबिकः. भगवान शंकराची कथा ऐकली, शिव महापुराणाची कथा ऐकली, आणि ती चंचुला पापातून मुक्त झाली. साक्षात भगवान शंकराचे शिवगण तिला नेण्यासाठी आले, आणि ती चंचुला नावाची असणारी जी ब्राह्मणी होती ना, ती भगवान शंकराच्या असणाऱ्या कैलास पर्वतावर सांब सदाशिवांची असणारी अर्धांगिनी पार्वती मातेची असणारी त्या ठिकाणी सखी झाली. विचार करा, आयुष्यभर पाप केलं, पाप केल्यानंतर तिच्या जीवनामध्ये एकदाच शिव महापुराणाची कथा ऐकली, ती पार्वतीची जाऊन त्या ठिकाणी मैत्रीण बनली, सखी बनली, पार्वतीची सेवक बनली. विचार करा, कथेमध्ये किती ताकद आहे भगवंताच्या. परमात्म्याची कथा ऐकल्यानंतर काय होऊ शकत नाही, पाप्यातलाही पापी उद्धरून जाऊ शकतो, एवढी ताकद भगवंताच्या कथेमध्ये आहे. आणि म्हणून शिवनाम जपासक्ता वाग्यता अमित भोजना अशी असणारी भगवान शंकराच्या पंचाक्षरी नामाचा जप करायला लागली. आणि मग जप करीत असताना तिचा जो पापी पती होता ना, बिंदुक नावाचा ब्राह्मण, हा मृत झाल्यानंतर तो विंध्याचल नावाच्या पर्वतावर पिशाच्य होऊन पडलेला होता. इत्युक्ता सा गिरिजाया चंचुलासु प्रणम्यताम. चंचुल्याचा तर उद्धार झाला, पण तिचा असणारा पती होता ना बिंदुकचा मात्र उद्धार झालेला नव्हता. का बरं? कारण या बिंदुक नावाच्या ब्राह्मणानेच त्या चंचुलेला पाप परायण केलेलं होतं, पापाच्या मार्गाला लावलेलं होतं. लक्षपूर्वक ऐका, या कथेतून आपल्याला आज काय घ्यायचं आहे ते मला सांगायचं आहे. जो मनुष्य जीवनामध्ये दुसऱ्या माणसाला पाप कर्म करायला लावतो ना, तो मनुष्य कोण म्हणतो? पिशाच्य, भूत योनीला जावं लागतं. म्हणून लक्षपूर्वक ऐका, या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत. कधीही जीवनामध्ये दुसऱ्याला पाप करायला लावू नका. स्वतः तर पाप कराल जीवनामध्ये, पण दुसऱ्याला जर पापामध्ये प्रवृत्त कराल ना, तर तुम्हाला पिशाच्य योनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेत योनीला जावं लागेल. महाराज, प्रेत योनीसारखं असणारं दुःख जगाच्या पाठीवर कोणत्याच योनीमध्ये नाही. एकदा का मनुष्य प्रेत बनला ना, तो मुक्त होणं खूप कठीण असतं, खूप कठीण असतं. एकदा माणसाला नरक भेटला तरी चालेल, 84 लक्ष योनी भोगल्या तरी चालेल, पण पिशाच्य नको आहे. जगाच्या पाठीवर पिशाच्यासारखं दुःख कोणालाच नाही, कोणालाच नाही. आणि म्हणून पिशाच्य बनून पडलेला तो असणारा बिंदुक नावाचा ब्राह्मण, त्या चंचुलाने पार्वती मातेला प्रार्थना केली. आणि मग पार्वतीला प्रार्थना केल्यानंतर सांगितलं, माझा तर उद्धार झाला, पण माझा जो पती होता ना, बिंदुक नावाचा ब्राह्मण, त्याचा उद्धार झाला नाही आई. आणि म्हणून माझी इच्छा आहे, माझ्या पतीचा पण उद्धार करा. आणि मग पार्वती मातेने सांगितलं, काळजी करू नको, तुझ्यासारखी असणारी पत्नी त्या बिंदुकाला प्राप्त झाली, निश्चित त्याचाही उद्धार होईल. आता प्रश्न निर्माण होतो, लक्षपूर्वक ऐका.
कथेमध्ये खूप काही असणारं घेण्यासारखं आहे आणि खूप सूक्ष्म पण आहे. त्या असणाऱ्या चंचुलाचा उद्धार झाला. मग चंचुलाचा जर उद्धार झाला तर तिच्या पतीचा का नाही झाला? त्याचं कारण आहे तिनं पातिव्रत्य सांभाळलं नाही. जर ती पतिव्रता असती ना, पातिव्रत्य तिनं सांभाळलेलं असतं ना, तर तिचा पती कितीही जरी पापी जरी असताना तरीही त्याचा उद्धार झाला असता. पण ती स्वतः पतनाला गेलेली होती. शिव महापुराणाची कथा ऐकल्यामुळे तिचा उद्धार झाला. आणि म्हणून त्या बिंदुक नावाचा ब्राह्मणाचाही उद्धार झालेला नव्हता. तो पिशाच्य योनीला गेलेला होता. आणि मग पार्वती मातेनं त्या ठिकाणी भगवान शंकराचे असणारे अनेक भक्त आहे, आणि त्यापैकी देवर्षी नारद आणि तुंबूरजी महाराजांना सांगितलं की महाराज जा, विंध्याचल नावाच्या पर्वतावर तो असणारा बिंदुक नावाचा ब्राह्मण भूत योनीला प्राप्त झालेला आहे, त्यांना तुम्ही शिव महापुराणाची कथा सांगा. आणि मग तुंबूर महाराजांनी त्या विंध्याचल पर्वतावर जाऊन शिव महापुराणाची कथा केली. आणि त्या प्रेतात्माने ती शिव महापुराणाची कथा ऐकली तुंबूर महाराजांच्या मुखातून. आणि मग श्रुत्वा शिवपुराणम तू सप्तसहिता मादरात बभूव सकृतार्थस्ते सर्वे श्रोतार येवही. आणि कथा ऐकल्यानंतर त्या बिंदुकचाही उद्धार झाला. सुसुकृतो महेशेन पार्वत्याच स बिंदुगः सोगनश्य कृतप्रीत्या साभात गिरिजा सखी. आणि मग तो बिंदुक नावाचा असणारा पिशाच्य योनीला गेलेला ब्राह्मण त्याचाही त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा ऐकल्यानंतर उद्धार झाला. या कथेच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे, कथा महात्म्य आहे आणि ते सांगावंच लागतं. गतवर्षी पण आपण या महात्म्याचं वर्णन केलं होतं. आणि म्हणून महात्म्याच्या नियमानुसार आणि कथेच्या नियमानुसार आज पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये आपण त्या महात्म्याचं निरूपण केलं. आणि त्या महात्म्यामध्ये या छोट्या छोट्या असणाऱ्या 2 कथेचं निरूपण केलं. आता शिवपुराणाचं श्रवणविधी या ठिकाणी सांगत आहे. श्रवणविधी ही शिव महापुराणाची कथा कुठे ऐकली पाहिजे? दुरे हरिकथा केचित दुरे शंकर कीर्तनाह. ही भगवान सांब सदाशिवांची कथा आम्ही कुठे ऐकली पाहिजे हो? लक्षपूर्वक ऐका. सहस्रम जान्हवी तटे, एखाद्या नदीच्या काठावर केलेलं कर्म हे 1000 पटीनं फळ देणार आहे. पण शिवालयेच तीर्थे वा वने वापी गृहे थवा कार्यम शिवपुराणस्य श्रवणस्थलमुत्तमम. उत्तम असणारं स्थळ सांगितलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. शिवालये, तीर्थे, वने, आणि या 3ही गोष्टी इथे आहे बरं का. 3ही गोष्टी